धम्म सकाळ मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 24वा दिवस आणि त्यामध्ये आज रविवार म्हटलं की सावकाश म्हणजे मला आज आराम असतो ना. सकाळी साहेबाच्या डब्याचं टेन्शन आणि नाही पोरीच्या डब्याचं टेन्शन, कारण आज सुट्टी असते. पण माझं छोटं वादळ कुठं मला आराम करू देतं. तिला भूक लागल्याने ती सकाळीच उठली. मग आम्ही दोघींनी आंघोळ केली, पूजावंदना करून घेतली आणि तिला मी सेरेलॅक खायला दिलं. त्यानंतर मी पण लगेच स्वयंपाक केला आणि 12च्या आधी जेवण केलं. ती पण माझ्याबरोबर जेवली आणि लगेच झोपली. त्याच्यानंतर मी माझं टॉय पॅकिंगचं काम करायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्या वेळातच साहेब पण उठले. त्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते आपल्या कामासाठी बाहेर निघून गेले. मग काय, थोड्या वेळा मी दुपारी आराम केला, परत थोडं टॉय पॅकिंगचं काम केलं आणि संध्याकाळच्या पूजा आणि वंदनेला आणि ग्रंथपठणाला सुरुवात केली. ग्रंथपठण करताना माझं छोटं वादळ माझी ॲक्टिंग पुरेपूर करत होतं. जसं मी करत होती तसं ती माझ्या मागे करत होती. पूजावंदना आटपून मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली. स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता, कारण सगळ्यांची जेवण उशिरा झाली होती. त्यामुळे मी मस्त आलूचे पराठे बनवायला सुरुवात केली. आलूच्या पराठ्यासोबत मी टमाटरची चटणी वगैरे बनवली. मुलींनी जेवण करून घेतले. साहेब मात्र कामासाठी बाहेर गेले होते, ते आलेच नाही. ते आले रात्री 11 वाजता. मग काय, ते येईपर्यंत पुन्हा मी माझे टॉय पॅकिंगचं काम केलं. ते आल्यानंतर परत त्यांना जेवण वगैरे गरम करून दिलं, जेवायला दिलं. मंडळी, आजपर्यंत मी ग्रंथपाठणाचा प्रथम खंड पूर्ण केलेला आहे. प्रथम खंडापर्यंत मी त्याच्यात वाचलेलं आहे की भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. ज्ञानप्राप्ती करून आता ते सत्कर्माच्या मार्गाला निघालेले आहे. पुढचा प्रवास त्याचा चालू झालेला आहे. उद्यापासून मी आता माझा द्वितीय खंड वाचायला सुरुवात करणार आहे. प्रथम खंड वाचताना ज्या काही गोष्टी मला समजल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. परंतचा प्रथम खंडाचा प्रवास कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री.